रुग्णवाहिका येताना आपल्याला दिसते आणि अमोल मिटकरी यांना सुद्धा माहिती जशी मिळाली, अमोल मिटकरी यांचा रडतानाचा व्हिडिओ समोर आलाय। त्यांना ही बातमी अजून पचवता आलेली नाही। खरं तर महाराष्ट्रालाच ही बातमी पचवता आलेली नाही की आज सकाळ उजाडल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार जाण्याची बातमी येईल। अमोल मिटकरी आपल्याला दिसतायत, ढसाढसा रडतायत। कोणालाच ही बातमी म्हणजे महाराष्ट्रालाच ही बातमी पचवता येत नाहीये, तर त्यांच्या कार्यकर्ते आणि नेत्यांची काय परिस्थिती असेल। अक्षरशः लहान मुलासारखं ढसाढसा रडताना आपल्याला अमोल मिटकरी दिसतायत आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा सगळे आता रुग्णालयाबाहेर जमलेत आणि ते सुद्धा अक्षरशः टाहू फोडतायत। अजून सुद्धा लोकांना आशा आहे की ही बातमी खोटी ठरेल, पण DGCAनं कन्फर्म केले 6 जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा महाराष्ट्रानं गमावलेलं आहे।